प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. आजच्या दिवसाबद्दल प्रभूच्या नावाला स्तुती करूया, त्याला उंचावूया, कारण प्रभू महान आहे प्रियानो, त्याची दया सनातन आहे. आजचा विषय जर आम्ही पाहिला की प्रभू तुला कधी विसरणार नाही. प्रियानो, बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये हा प्रश्न येतो. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये समस्या येतात, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अडचणी येतात आणि असे काही प्रसंग येतात, त्यावेळेस आम्हाला असं वाटायला लागतं प्रियानो की प्रभूने मला सोडलेलं आहे, प्रभू मला सांभाळत नाही, प्रभूला माझी काळजी नाही. परंतु मला सांगू द्या, यशाया 44 आणि 21 वचन जर वाचलं, त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, हे याकोबा, हे इस्रायला, या गोष्टी स्मरणात ठेव, तू माझा सेवक आहेस, मी तुला घडीले आहे, तू माझा सेवक आहेस, हे इस्रायला, तुला विसर पडावयाचा नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभू या ठिकाणी काय सांगत आहे की मी तुला घडीले आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या परमेश्वराने आपल्या हाताने आपल्याला घडवलेले, ज्या परमेश्वराच्या हातची आपण कृती आहोत प्रभू प्रियानो, तो प्रभू आम्हाला कसा विसरेल. प्रियानो, मला सांगू द्या की तो प्रभू आम्हाला कधीच सोडत नाही, कारण त्याला आमची काळजी आहे. तो युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्याबरोबर आहे, कारण देवाचं वचन या ठिकाणी स्पष्ट सांगतं की तू माझा सेवक आहेस, तुझा मला विसर पडावयाचा नाही. प्रियानो, मला सांगू द्या की तो प्रभू आम्हाला कधी विसरत नाही, तो प्रभू आम्हाला कधीही टाकत नाही. कधी कधी काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात, असे काही प्रसंग, अशा काही वेळ आमच्या जीवनात येतात. त्या प्रसंगामधून जात असताना आम्हाला असं वाटतं की सर्वांनी मला सोडलेलं आहे, माझ्याबरोबर कोणीच नाही, माझी काळजी करणारं कोणी नाही, माझ्यावर प्रेम करणारा कोणी नाही. परंतु मला सांगू द्या, एक जिवंत देव आहे, तो चांगला परमेश्वर आहे, तो प्रीतीने, तो कणवाळ्याने बनलेला परमेश्वर आहे. तो आम्हाला कधी सोडत नाही. ज्यावेळेस तो प्रभू आम्हाला सोडत नाही, आम्हाला घाबरण्याची गरज नाही. त्यानं मला सांगू द्या, आणखीन एक जर वचन आपण पाहिलं तर त्या ठिकाणी यशायाचा 54 अध्याय आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, केवळ क्षणभर मी तुला सोडिले, तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपविले, पण मी तुझवर दया करेन, तुझवर मी सर्व काळ प्रसन्न राहीन, असा तुझा उद्धार करता परमेश्वर म्हणते. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, केवळ क्षणभर मी तुला सोडलेलं आहे. कदाचित तो क्षणभर आमच्या जीवनासाठी आमच्या समस्येचा काळ असेल, आमच्या आजाराचा काळ असेल, आमच्या परीक्षेचा काळ असेल प्रियानो, आणि त्या क्षणभरातून जात असताना आम्हाला ते खूप मोठं वाटत आहे, आम्हाला ती परिस्थिती खूप मोठी वाटत आहे, आम्हाला ती गोष्ट खूप मोठी वाटत आहे प्रियानो. परंतु मला सांगू द्या, तो परीक्षेचा, तो समस्येचा, तो आजाराचा, त्या तुटवड्याचा सर्व प्रसंग प्रियानो, तो क्षणभर आहे, तो प्रभूसाठी क्षणभर आहे. आणि प्रभू म्हणतो की त्या केवळ क्षणभर मी तुला सोडलं होतं आणि मोठ्या करुणेने मी तुला जवळ करत आहे. प्रभू तो करुणेनं भरलेला परमेश्वर आहे, तो पुन्हा मोठ्या करुणेने आम्हाला जवळ करतो, तो पुन्हा त्याच्या दयेने आम्हाला जवळ करतो. आणि पुढं वचन सांगतं की रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपवले होते. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस देवाचं वचन सांगतं की क्षणभर मी तुला सोडलं होतं, क्षणभर रागाच्या आवेशामध्ये मी तुझ्यापासून आपलं तोंड लपवलं होतं. प्रियांनो, मला सांगू द्या, तो क्षणभराचा काळ आमच्या जीवनामधून जाईल आणि तो प्रभू नव्याने त्याची कृपा आमच्यावर करेल, नव्याने त्याच्या कृपेचा सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये प्रकट करेल. कारण प्रियांनो, मला सांगू द्या, तो क्षणभराच्या काळामध्ये प्रभू कदाचित आम्हाला तपासत आहे की माझं लेकरू माझ्या या सर्व समस्येच्या काळात देखील, त्या दुःखाच्या काळात देखील मला धरून राहतं काय, मला आवाज देतं काय, माझ्या जवळ राहतं काय. प्रियानो, मला सांगू द्या, तो क्षणभराच्या काळामध्ये आम्हाला विश्वासाने जगण्याची गरज आहे, त्या क्षणभराच्या काळामध्ये प्रभूकडे पाहण्याची गरज आहे. त्या क्षणभराच्या काळामध्ये कदाचित आम्हाला वाटत आहे की परिस्थिती पूर्णपणे बिघडून गेलेली आहे, त्या क्षणभराच्या काळामध्ये कदाचित आम्हाला असं वाटतं की सर्व काही संपलेलं आहे, काही आशा उरलेली नाही. परंतु मला सांगू द्या, त्या क्षणभराच्या काळानंतर प्रभू
प्रभूची एक वेळ आहे प्रियानो, की त्या वेळेमध्ये प्रभू आमच्या जीवनात येईल आणि तो प्रभू आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करेल. प्रियानो, मला सांगू त्या त्या 38 वर्ष दुखणे करी प्रियानो, 38 वर्षाचा काळ प्रियानो, त्याच्यासाठी प्रभूच्या दृष्टीने कदाचित तो 38 वर्षाचा काळ हा क्षणभराचा होता, परंतु त्या व्यक्तीसाठी तो 38 वर्षाचा काळ खूप मोठा होता प्रियानो. मला सांगू द्या प्रियानो, ज्यावेळेस त्या क्षणभराच्या 38 वर्षाच्या काळामध्ये तो व्यक्ती, मला सांगू द्या, तो निराश झाला असेल, त्याला वाटलं असेल मला आता कोणीच नाही आहे, मला सांभाळणारं कोणीच नाही आहे, माझी काळजी घेणारं कोणीच नाही आहे. परंतु मला सांगू द्या, जे सर्व लोक जे आजारी त्या ठिकाणी तळ्याजवळ होते प्रियानो, त्या ठिकाणी मला सांगू द्या की त्या परिस्थितीमधून जात असताना त्या 38 वर्ष दुखणे करायला वाटत होतं की माझी वेळ आता संपलेली आहे. परंतु मला सांगू द्या, एक क्षण त्याच्या जीवनामध्ये आला, एक वेळ त्याच्या जीवनामध्ये आली, ज्या वेळेस प्रभू त्याच्या जीवनात आला आणि प्रभूने त्या 38 वर्ष दुखणे करायला बरं केलं प्रियानो. कदाचित तो 38 वर्षाच्या काळामध्ये त्याला अनेक समस्येतून जावं लागले असेल, अनेक परमेश्वराच्या दयेपासून तो मुकला असेल, कदाचित त्याला वाटलं असेल की प्रभू माझ्या बरोबर नाही आहे. परंतु मला सांगू द्या, आम्हा प्रत्येकासाठी प्रभूकडे एक योग्य वेळ आहे आणि ते योग्य वेळेत प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करेल. तो क्षणभराचा आजार, तो क्षणभराचा परिस्थिती, क्षणभराची आमची समस्या, त्या प्रत्येक परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढेल. परंतु फक्त आम्हाला एकच गोष्ट करायची आहे, त्या क्षणभराच्या काळामध्ये ज्या प्रभूने आम्हाला सोडले असं वाटतं, त्या क्षणभराच्या काळामध्ये आम्हाला प्रभूकडे पाहण्याची गरज आहे, प्रभूवर लक्ष देऊन केंद्रित करण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ते करतो त्यानं प्रभू त्या क्षणभराच्या सर्व संकटातून, आजाराच्या परिस्थितीतून, निराशेतून, जिथे गोष्टी संपलेल्या असे वाटतात त्या सर्व स्थितीतून बाहेर काढेल आणि नवीन आशा निर्माण करेल प्रियानो. खरोखर आमचा प्रभू महान आहे, कारण तो दयेने भरलेला परमेश्वर आहे. या ठिकाणी योहान 3:16 मध्ये देखील देवाचं वचन सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. जर त्या परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिलेला आहे, तर तो प्रभू आम्हाला कसा सोडेल प्रियानो. ज्या प्रभूने आपलं मौल्यवान रक्त त्या वधस्तंभावर सांडलेलं आहे आमच्यासाठी प्रियानो, त्याने आपलं प्राण वधस्तंभावर दिलेलं आहे, तर तो प्रभू आम्हाला कसा सोडेल. ज्या प्रभूने आमची काळजी घेतलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगू दे, 39 फटके त्या प्रभूने आमच्यासाठी सहन केलेले आहेत, तो प्रभू आम्हाला कसा सोडेल प्रियानो. आम्हाला तो प्रभू कधीही सोडत नाही, कारण तो प्रीती आणि कळवळ्याने भरणारा परमेश्वर आहे, तो दयेने भरलेला परमेश्वर आहे. बऱ्याचदा प्रियानो, मला सांगू दे, आम्ही कुठं कमी पडतो त्या प्रभूच्या प्रीतीचा अनुभव घेण्यासाठी प्रियानो. ज्यावेळेस आम्ही ते ओळखू की प्रभू आमच्यावर प्रीती करतो, ज्यावेळेस आम्ही ते ओळखू की प्रभूला आमची काळजी आहे, परमेश्वर आम्हाला कृपा देतो, त्या प्रत्येक संकटातून बाहेर जाण्याची कृपा आम्हाला तो देतो. खरोखर देवाचं वचन सांगतं 1 कोरिंथमध्ये, त्या ठिकाणी आम्हाला सहन होत नाही इतकी परीक्षा तुम्हावर गुजारली नाही. आमच्या शक्ती पलीकडे आमचा प्रभू आमची परीक्षा कधीच घेत नाही. कदाचित तो क्षणभराचा काळ आमच्या परीक्षेचा काळ असेल प्रियानो. त्या परीक्षेच्या काळामधून जात असताना आम्ही आमचं लक्ष त्या प्रभूकडे लावू, त्या प्रत्येक परिस्थितीला प्रभूच्या हाती देऊ, की जेणेकरून तो प्रभू आम्हाला त्याची कृपा देईल प्रियानो. आमच्या शक्ती पलीकडे तो आमची परीक्षा घेणार नाही. कदाचित आम्हाला वाटतं की मला आता ते सहन होत नाही, कदाचित आम्हाला वाटतं की माझ्याने आता ते पेलवत नाही, परंतु मला सांगू द्या, एक वेळ येईल, तो प्रभू येईल आणि ते आमचं सर्व संकट, आमचं ते दुःख, आमची ती समस्या तुम बाहेर काढेल प्रियानो. मला सांगू द्या, इस्रायल लास्ट ज्यावेळेस त्या ठिकाणी संकटातून जात होतं प्रियानो, मला सांगू द्या, त्यांच्यासाठी तांबडा समुद्र दुभागला की जे कुठंच परमेश्वराच्या वचनाशिवाय मला कुठंच पाहायला मिळत नाही असा चमत्कार घडला. जे अशक्य वाटतं ती परिस्थिती प्रभू क्षणात दूर करेल. जे कित्येक काळापासून आम्ही सहन करत आलो असेल, कारण कित्येक काळापासून आम्ही काही गोष्टीचं स्ट्रगल करत असेल प्रियानो, आमचा तो प्रभू येईल आणि त्या क्षणभराच्या काळामधून त्या आमच्या सर्व निराशेतून तो प्रभू आम्हाला बाहेर काढेल, कारण तो आमची काळजी घेतो, कारण त्याची आमच्यावर प्रीती आहे प्रियानो. तो आम्हाला कधी सोडत नाही. आम्हाला फक्त त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, त्याच्या प्रीतीचा अनुभव घेण्याची गरज आहे. स्तोत्र 34 मध्ये देखील देवाचं वचन सांगतं की परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. आम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा आहे की तो चांगला परमेश्वर, आणि ज्यावेळेस आम्ही ते करू तो प्रभू आम्हाला त्याची कृपा देईल. म्हणून ही वचनं परमेश्वर आशीर्वादित करो. परमेश्वर आम्हाला यातून
या सर्व गोष्टीतून जात असताना त्याची कृपा देऊ. परमेश्वराची वचन आशीर्वादित करू आणि आम्हाला नव्याने धैर्याने त्या प्रभूवर अवलंबून राहण्यासाठी, त्या प्रत्येक परिस्थितीच्या काळामध्ये त्या प्रभूकडे पाहण्यासाठी आम्हाला त्याची कृपा मिळो. आम्ही प्रभूकडे प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, आजच्या दिवसाबद्दल तुझी उपकार स्तुती करतो. होय माझ्या रे बाबा, नव्याने तू आम्हाला सांगितलंस की तू आम्हाला कधी सोडत नाही, मी तुम्हाला कधी टाकत नाही. केवळ क्षणभर कदाचित तू आम्हाला सोडले, परंतु नव्या मोठ्या करुणेने तू आम्हाला जवळ घेतोस, म्हणून तुला धन्यवाद. पवित्र देव बाप्पा, आम्हाला तुझी कृपा दे. जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावावं, आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावा, असं तू कर दे बाप्पा. आणि तू सगौरव होते प्रभू. तुला धन्यवाद देते पिता, तुझी स्तुती करते. सर्व गौरव प्रभू तुला दे. येशूच्या नावात प्रार्थना विनंती करते, म्हणून तू आमेन. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ. त्याच्या प्रीतीचा रोज आणि रोज अनुभव घेऊ आणि त्याच्या प्रीतीत आपण चालूया, कारण तो प्रभू तुमच्यावर प्रीती करतो. त्या प्रभूला तुमची काळजी आहे. धन्यवाद.